अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वांना दिलासा देणारा आणि विकसित भारताचा अर्थसंकल्प मांडला असून या अर्थसंकल्पाचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे। संपूर्ण सुविधा त्यांना देऊन नैसर्गिक शेतीचे प्रोडक्शन कसं वाढवता येईल हे सुद्धा त्यामध्ये घेतलंय। 109 व्हेरायटीज ज्या जास्त उत्पन्न देतात आणि त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला प्रतिरोधक आहे अशा सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे। आणि भारत जाळीमध्ये तेलबियामध्ये आत्मनिर्भर करण्याकरता विशेष दाल आणि तेलबियाचं मिशन त्याला सुदृढ करण्यात आलेलं आहे। सगळ्या गावखेड्यामध्ये वाद असतात जमिनीच्या सातबारावरून, जमिनीच्या धुऱ्यावरून, आणि म्हणून डिजिटल फार्मिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे। ग्रामीण भागाच्या विकासाकरता 2 लाख कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेमधलं घर आहे ते आता मोफत वीज त्याला मिळेल आणि सूर्यघराच्या माध्यमातून सोलर वीज सुद्धा निर्माण होईल। या अर्थसंकल्पामध्ये युवकांकरता महत्वाचं की 1 कोटी युवकांना इंटर्नशिप मिळणार आहे आणि म्हणून हा विकसित भारताचा अर्थसंकल्प सर्वांना दिलासा देणारा निर्मलाजी सीतारामन यांनी मांडला, त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद।